आता कलजुगता जमाना लागो ठिकाना ने नड़ीता टूड़ी किन तंगना कुन होना घड़ी ने नड़ीता टूड़ी किन तंगना कुन होना घड़ी अदनुर मी दो इंतुर ना कुन होना गाड़ी वाता कलजुगता जमाना लागो ठिकाना। हा सगळा प्रकल्प केशर आंबा उद्यानाचा आहे आणि आंबा लागवड करून घेणे आणि आंब्यातून उत्पादन घेणे आणि त्यातून ग्रामपंचायतीचं उत्पादन वाढवणे, ग्रामपंचायतीला बळकट करणे ह्या मागचा तो उद्देश घेऊन आपण हा प्रकल्प इथं सुरू केलेला आहे, उपक्रम सुरू केलेला आहे। झाडं आपल्या गावामध्ये आलं, आमच्या गावचे सरपंच पण चांगले आहेत आणि मेन गोष्ट म्हणजे आम्हाला इथं रोजगार पण मिळाला आणि आम्ही इथं कामाला लागलो। ह्याचा मेन उद्देश म्हणजे आम्ही इथं झाडांची सेवा तर करतोच पण आम्हाला इथं समोरसाठी आणि आमच्या समोरच्या भविष्यासाठी पहिले काहीतरी इथून फायदा घेता येईल। नमस्कार, मी प्रिया मनोज शरणागत, सरपंच ग्रामपंचायत तिरखेडी। डॉर्फ कॅटल यांच्या CSR निधीतून सप्रेम संस्था व नवदृष्टी NGO यांच्या विद्यमाने 1000 केसर आंब्याचे झाडं आपण वृक्षारोपण केलेले आहे। सोबतच इथं वेगळे 500 झाडं आपण इथं वेगवेगळ्या प्रजातीचे आपण लावलेले आहेत। जसं हे मुलं उद्या चालून मोठे होणार आणि आम्हाला आधार देणार, त्याचप्रमाणे झाडं सुद्धा उद्या मोठं होऊन फळं वगैरे लागणार आणि आम्हाला आधार देणार। इथं 1000 केसर आंब्याची झाडे आहेत, त्याच्या संगोपनासाठी आम्ही वेळोवेळी त्यांना खत पाणी देणे आणि हे सगळं गाईडलाईन आम्हाला सप्रेम संस्थाकडून आलेले आपले जे मार्गदर्शक आहेत ते वेळेवेळेवर आपल्याला इथं येतात, मार्गदर्शन करतात। आमट गरीब मानवाला मंदोडम इतके वानतोडं मी गे मेहनत किनतोडम कोळा किनतोडं मी गे आसपास तोडी किनतोडम खात सिनतोडं मी उकून मरकांकून रोजीसाठीच तर किया सरी गे वानतोडम ते। तर याचं एक चांगलं व्यवस्थापन करून, चांगलं एक सौंदर्यीकरण करून तिरखेडी एग्रो टुरिझम म्हणून याला आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। येणाऱ्या वेळेवर एक मोठा उत्पन्नाचा सोर्स इथं निर्माण होणार आहे, जेणेकरून माझ्या गावाच्या लोकांना इथंच रोजगार मिळेल व इथूनच त्यांना उत्पन्न लाभेल।